नमस्कार. आजचा जो आपण टॉपिक घेतला होता याच्यासाठी PYQ ॲनालिसिससाठी किंवा तुम्हाला सकाळी जो मी प्लॅन दिला होता त्याच्याशी संबंधित जे काही क्वेश्चन्स होते ते आपण आता डिस्कस करणार आहे. हा जो टॉपिक आहे म्हणजे मी तुम्हाला जो प्लॅन दिला होता त्याच्यामध्येही सांगितलेलं की खूप कमी क्वेश्चन आहेत की जे राज्यसेवा प्रिलिम्सला त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. बरेचसे क्वेश्चन आहेत ते 2019च्या आधी विचारलेले होते आणि काही क्वेश्चन आहेत ते बऱ्यापैकी कंबाईन प्रिलिम्सला विचारलेले आहेत. त्यामुळे काही लोकांना असं वाटेल की राज्यसेवा ओरिएंटेशनही नाही आहे, तरी हरकत नाही. काही क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुमच्या ज्ञानामध्ये वाढच होणार आहे. आणि कंबाईन प्रिलिम्स जी आहे, जे लोक ती एक्झाम फोकस करतात त्यांच्यासाठी तर हे महत्त्वाचं आहेच. पण क्वेश्चनची संख्या जी आहे ती थोडीफार कमी आहे. म्हणजे राज्यसेवा प्रिलिम्सला हा जो जमीन सुधारणा हा टॉपिक घेतला मी, एकदम छोटा टॉपिक आहे तो, पण त्याच्यावरती एखादा क्वेश्चन 2019पर्यंत विचारलेला होता. त्याच्यानंतर त्या पद्धतीचे क्वेश्चन दिसलेले नाही आहेत आणि जे क्वेश्चन विचारलेले होते तेही एकदम इझी होते. बँकिंगच्या संदर्भात बोलायचं झालं तर बँकिंगच्या टाईप म्हणजे ते कधी स्थापन झाली एखादी बँक किंवा काय, ते प्रश्नसुद्धा आधी विचारले जायचे 2017च्या आधी वगैरे. सध्या तो ट्रेंड नाही आहे. त्यामुळे आपण सकाळीच तुम्हाला सांगितलेलं की वरवर वाचून घ्या फक्त, कारण की खूप जास्ती पाठ करण्यासारखा हा टॉपिक नाही आहे. जेवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि जेवढ्या आतापर्यंत विचारलेल्या आहेत कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही प्रिलिम्सला, ते आपण इथं बघूयात आता. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन जो होता तो आहे जमीन सुधारणा या टॉपिकवरती. प्रश्न आहे की कुळ कायदा सुधारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. टेनन्सी रिफॉर्म्स ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं. आणि हा जो टॉपिक आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती दीपस्तंभ च्या इकॉनॉमीचा जो बुक आहे त्याच्यामध्ये कृषी हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 1-2 पेजेसमध्ये ते दिलेले तितकंच आहे. बाकी कुठे त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे. तर त्यांनी काय म्हटलंय की टेनन्सी रिफॉर्म जे आहे त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं. तर कुळ खंडणी वहिवाट खंड म्हणजे भाडे नियमन, तर हे आहे का? तर हो. म्हणजे रेग्युलेशन ऑफ टेनन्सी रेंट, तर हे आहे. नंतर आहे वहिवाटीची सुरक्षितता, म्हणजे काय? सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, तर हो. त्याच्यानंतर काय आहे? कुळांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी, तर अगेन हे पण आहे. आणि कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा, म्हणजे काय? सिलिंग ऑन मॅक्सिमम साईज ऑफ कल्टिवेशन ऑफ होल्डिंग. तर भूसुधारणा हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्यानंतर इंग्रजांचं राज्य संपल्यानंतर जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्याच्या वेळेला ज्या काही जमीनदार होते त्यांच्याकडं खूप जास्ती प्रमाणामध्ये जमिनी होत्या आणि त्याच्या संदर्भामध्ये की त्या जमिनीचं वाटप ज्यांच्याकडं जमिनी नाही आहेत लँडलेस लोकांमध्ये व्हावं, याच्या अनुषंगाने तो जो भूसुधारणांचा प्रोग्राम आहे तो हाती घेण्यात आला होता. आणि काही कायदे केले होते की जसे की कुळ वगैरे तुम्हाला माहिती आहे की एखादी जमीन आहे ती माझी जमीन असेल तर मी एखाद्याला जेव्हा दुसऱ्याला करायला देते, कसायला देते, मी स्वतः नाही आहे कसं, तर ती जी कसणारी व्यक्ती तिला कुळ म्हटलं जातं. मग त्यांना अशा पद्धतीचं संरक्षण मिळावं, कारण की त्यांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं, त्याच्यासाठी काही कायदे त्याच्यामध्ये केले गेले होते. तसेच जमिनीची जी मॅक्सिमम लिमिट किती असावी याच्या संदर्भामध्ये पण काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या होत्या. तसे कायदे वगैरे केले गेले होते. भूसुधारणांना तुम्ही त्या चॅप्टरमध्ये वाचलं असेल की 100% यश नव्हतं मिळालं, पण त्याच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे कायदे केले होते त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याच याच्यामधला हा क्वेश्चन आहे की म्हणजे याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो असं विचारलेलं आहे. तर या 4ही गोष्टी ज्या आहेत त्या या कायद्यामध्ये टेनन्सी रिफॉर्म्समध्ये इन्क्लूड केल्या गेल्या होत्या. ठीक आहे. आणि याच्यावरती 2-3 प्रश्न आहेत आणि सिमिलर प्रश्न आहेत, त्याच्यावरती जास्त काही वेगळं विचारलेलं नाही आहे. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ती तेवढी फक्त पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची. ह्याचा आन्सर काय आहे तर 2. नेक्स्ट अगेन जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, तर त्याच्यामध्ये पण तेच आहे. मध्यस्थांचे उच्चाटन आहे, कुळ कायद्यामध्ये सुधारणा होती, जमीन धारणेची मर्यादा अगेन ते पण आहे, सहकारी शेतीचे संघटन, तर हे पण आहे. ॲक्च्युली ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह फार्मिंग असं आपल्याला वाटू शकतं की ते आहे किंवा नाही, पण आहे. जमिनी सुधारणांच्या एका उद्देशामध्ये किंवा ज्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये सहकारी शेतीला प्रोत्साहन देणं किंवा संघटन करणं हा त्याच्यामध्ये उद्देश होताच. आणि जमीन धारणाची कमाल मर्यादा हा शब्द लक्षात ठेवा इथे, कारण की जमीन धारणा मर्यादा असं म्हटल्यानंतर आपण हा शब्द विसरतो, पण कमाल मर्यादा मॅक्सिमम लिमिट किती असावी हे ठरवलं होतं, ना की किमान किती असावी, म्हणजे मिनिमम किती असावी हे नाही. जर मिनिमम किती असावी असं जर म्हटलं तर मध्ये सगळ्यांना जमिनी पहिले तर द्यायला हव्यात तुम्ही, मग म्हणू शकता. अदरवाईज मॅक्सिमम लिमिट एखाद्या व्यक्तीकडं किती असावी किंवा कुटुंबाकडं, कुटुंब हा नंतर त्यांनी घटक पकडला होता, तर ती किती असावी हे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अगेन या 4ही गोष्टी जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये येतात, त्यामुळे याचं उत्तर काय आहे तर
ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अगेन सेम क्वेश्चन. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? सेमच आहे बघा. काय आहे? मध्यस्थांचे निर्मूलन, कुळ पद्धतीमध्ये सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चित. आता शब्द तुम्ही फोकस करा. कमाल म्हटलेलं इथं किमान आलं नेक्स्ट एक्झाममध्ये वगैरे, तर असं नाही म्हणायचं की नाही म्हणजे आपल्याला वाचलं नाही वगैरे. प्रत्येक शब्द व्हेरीफाय होत गेला पाहिजे. कमाल मर्यादा निश्चिती आणि भूसुधारणांचे एकत्रीकरण किंवा कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग्स हे सुद्धा आहे. भूधारणांचे एकत्रीकरण किंवा ज्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये जमीन विभागली गेलेली आहे त्याच्यामुळे काय होतं तर जमिनीचं किंवा शेती करणं परवडत नाही. त्या अनुषंगाने त्या ज्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली जमीन आहे ती कन्सॉलिडेट होऊन त्याच्यावरती उत्पादन घेता यावं, त्या अनुषंगाने तो रिफॉर्म होता. तर ह्या चारही गोष्टी ह्या भूसुधारणांचा भाग होते. त्यामुळे अगेन वरीलपैकी सर. लक्षात आलं तुमच्या भूसुधारणांवरती अलीकडे खूप जास्ती क्वेश्चन येत नाही आहेत. जसं म्हटलं 19 पासून प्रश्न आलेले नाही, पण जरी क्वेश्चन येत असेल तरी पण ऑलरेडी आपण प्रिपेअर्ड आहे त्याच्यासाठी. आणि ह्याच्या पुढे जाऊन त्या बुकमध्ये जे काही तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन भेटेल किंवा 1972 नंतर भूसुधारणांची व्यक्ती म्हणून घटक निवडला गेला का कुटुंब म्हणून, किंवा अजून पहिल्यांदा कशी होती पद्धत, रयतवारी असेल किंवा महालवारी वगैरे, ह्या गोष्टी पण तुमच्या बघून झाल्या तर अगेन हिस्ट्रीमधला एखादा छोटा टॉपिक आहे तो तुमचा कव्हर होतो. नेक्स्ट आहे बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा जो अहवाल होता तो आपला अहवाल त्यांनी एप्रिल 1998 सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सूचना दिल्या होत्या त्याच्या संदर्भात आहे. तर मी सकाळी जेव्हा तुम्हाला ती व्हॉइस चॅट शेअर केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की हा जो टॉपिक आहे याच्यावरती जे क्वेश्चन विचारलेले गेलेले आहेत, बँकांची स्थापना वर्ष आणि त्यांचं हेडक्वार्टर अशा अर्थाचे प्रश्न सुरुवातीला असायचे, पण तसे नाही येत आता. त्यामुळेच आपल्याला हा जो टॉपिक आहे मी सकाळी सांगितलेलं की ज्या काही सुधारणाच्या संदर्भातल्या समित्या आहेत त्याच तुम्ही फक्त बघणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर ही जी एम नरसिंह समिती होती 1998 म्हटलेले ते, तर 2 वेगवेगळ्या समिती होत्या. हेही तुम्ही त्याच्यामध्ये वाचलं असेल. 1991ची समिती वेगळी होती आणि 1998ला जी समिती होती ती समिती वेगळी होती. तर 1991ला जी समिती होती तिचं नाव होतं वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. ठीक आहे. 1991ला जी समिती होती त्या समितीचं नाव होतं वित्तीय क्षेत्र आणि म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या समितीचं जे कार्यक्षेत्र होतं ते होतं. 1998ला जी 97ला ती समिती स्थापन केली होती. 98चा रिपोर्ट आहे. तर 1997मध्ये जी समिती होती म्हणजे 98ला रिपोर्ट दिलेली ही अगेन नेक्स्ट सेम समिती आहेत म्हणून मी सांगते. एम नरसिंहन समिती जी होती 1991ची तीच 1998ला पण आहे. तर त्या समितीचं नाव होतं बँकिंग क्षेत्र सुधारणा. ठीक आहे. सेम समिती 1991ला होती तीच 1998ला पण आहे. 91ला तिचं नाव होतं वित्तीय क्षेत्र सुधारणा आणि 98ला नाव होतं बँकिंग क्षेत्र सुधारणा. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे त्यांचे जे हे आहेत सूचना किंवा रेकमेंडेशन्स त्या पाठ करणं अपेक्षित आहे का? तर नाही आहे. हा प्रश्न जो आहे अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर लगेच आपल्याला आपण एखादं रिॲक्शन देतो ना की अरे हा काही प्रश्न विचारला असं न करता शांतपणे पहिले वाचायचं. त्या प्रश्नामध्येच काही उत्तर सापडते का ते बघायचं. आता कसं ते बघूयात आपण. जरी आपल्याला काहीच माहिती नाही आहे पण इकॉनॉमीचा अभ्यास आहे थोडाफार आणि थोडाफार आपण जे म्हणू की एक सेन्स डेव्हलप झालेला आहे, तर त्या केसमध्ये काय होतं बघा. पहिल्यांदा म्हणता येईल आपल्याला हे तर माहिती आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सांगायची बरोबर. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे. तर ठीक आहे आपल्याला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. शासकीय अंदाजपत्रकातून बँकांच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे म्हणजे काय आहे तर रिकॅपिटलायझेशन ऑफ बँक्स फ्रॉम द गव्हर्नमेंट बजेट. तर म्हणजे थोडक्यात ज्या बँका डबघाईला आलेल्या आहेत अशा बँकांना रिकॅपिटलाइज करायचं. कशामधून? तर गव्हर्नमेंट बजेटमधून करायचं. तर मला सांगा की असं तुम्ही कधी ऐकले का की गव्हर्नमेंट एखाद्या बँकेला अशा पद्धतीनं म्हणजे मदत करते किंवा जी मदत असते ती बजेटमधून असते का? तर नाही. मग हाच याच्यामध्ये काय होतं तर कॅच होता की त्यांनी विचारले की कोणती सूचना या समितीने केली नव्हती. अगेन अशा प्रश्नांना अशा जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा हायलाईट करत जायचं की नेमकं काय म्हटले त्यांनी. नव्हती विचारले. आणि ऑप्शन बघा. तर ऑप्शनमध्ये फक्त बी हा सुद्धा ऑप्शन आहे. अदरवाईज ए आणि बी असं आहे. तर जेव्हा तुम्हाला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे त्यावेळेला थोडासा वायडर व्ह्यू घेऊन तुम्हाला एवढं तर माहिती आहे की आता तुम्हाला लक्षात आलं जेव्हा तुमचा सगळा सेन्स PYQ थ्रू डेव्हलप झालेलं आहे तेव्हा तुम्हाला हे कळतं की जरी बँकांना मदत द्यायची असेल तरी गव्हर्नमेंट बजेट थ्रू देणार नाही आहे ती मदत. ठीक आहे. त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी असणार किंवा रिकॅपिटलायझेशन वगैरे जरी असतं तर त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी असतात. अशा पद्धतीनं बजेट थ्रू काय झालेलं आहे जी पुनर्स्थापना असते ती नसते. त्यामुळे हा जो ऑप्शन आहे इथे तो चुकीचा आहे.
बाकीचा भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्यासंदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे, अशा पद्धतीची रेकमेंडेशन त्या समितीने दिली असेलच. जरी आपल्याला माहिती नाही तरी आपण जनरल कॉमन सेन्सने मग सांगू शकतो की बँकिंग क्षेत्र सुधारणांची आहे आणि भांडवलाच्या संदर्भात पुरेसा पुरवठा बँकांना व्हावा किंवा त्या संदर्भात समितीने सूचना केली असू शकते. 2002 ते 2003 पर्यंत अगेन बँकांची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी 5% खाली आणणे आणि 2002 पर्यंत. आता अशा याच्यामध्ये ना खूप जास्ती चुकवलेलं नसतं, म्हणजे खूप त्यांनी दिले ना 2002 पर्यंत NPA 5%, 2000 पर्यंत 5 आणि 2002 पर्यंत 3%, 3% खाली. तर तुम्हाला एवढं तर कळलं की बी हा ऑप्शन आहे तो 100% चुकीचा आहे. बीला तर आपल्याला मार्क करायचं, मग आपल्याला हे दोन तर कट होतात ऑप्शन, म्हणजे हे दोन स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत असं आपण म्हणू शकतो. ए आणि बी मध्येच तुमचं कन्फ्युजन आहे, पण अगेन थोडासा वाईड व्ह्यू घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ए स्टेटमेंट पण काय आहे, समितीनं रिकमेंड केलेलं असू शकतं. त्यामुळं तुमचं उत्तर काय असणार याचं बी. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जो सेन्स असतो तो जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त PYQ बघता आणि तुम्हाला त्या PYQ थ्रू तुमचा पुन्हा अभ्यास होतो. मी तुम्हाला वारंवार हे सांगेल की जेव्हा तुम्ही PYQचा अभ्यास करता त्यावेळेला फक्त PYQ म्हणजे आयोगाचा ट्रेंडच लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. हे उद्दिष्ट न ठेवता आपण जो अभ्यास केला आहे तो पक्का कसा होईल आणि आपल्याला आपण अभ्यास करताना ज्या काही गोष्टी ज्या दृष्टिकोन म्हणतो आपण ते विकसित झालेले नसतात किंवा आपण त्याच जी माहिती दिली ती फक्त पाठ करतो. तर PYQमधून ते व्ह्यूज डेव्हलप होणं असतं ना, ते PYQ थ्रू डेव्हलप होतं. कशा पद्धतीने टॅकल करायचं असतं अननोन प्रश्नांना. ठीक आहे. त्यामुळे हे आपण अशा पद्धतीनेच हा प्रोग्राम केलेला आहे की तुम्ही पहिल्यांदा वाचाल आणि त्याच्यानंतर PYQ घेतले आणि नंतर तुम्ही नोट्स काढाल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पैशाचा पुरवठा या संदर्भामध्ये. आता ही जी कन्सेप्ट आहे M0 पासून M3 पर्यंत थोडी महत्त्वाची आहे. तुम्हाला कितपत समजली आहे आता थोडी मी समजून सांगते जी आहे ती. जास्ती याच्यामध्ये हे करायचं नाही. काही बुकमध्ये आता कोळंबे सरांचं बुक जे लोक वाचत असतील ना त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी, आणि दीपस्तंभचं जे बुक आहे त्याच्यामध्ये थोडासा वेगळा कंटेंट दिलेला आहे. वेगळा म्हणजे थोडाफार फरक आहे. तर पहिले तर हे लक्षात घ्या की M0 ही जी कन्सेप्ट आहे, तर मी M0 लिहिलं नाही तर M0 to M3 हे 1998 पासून लागू झालेलं आहे. 1998च्या आधी जी प्रोसेस म्हणजे जे काही पैशाच्या स्वरूपाचं जे मोजमाप व्हायचं ते M1 ते M4 अशा ह्याच्यामध्ये व्हायचं, इतकं फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो आहे तो प्रश्न त्या अँगलने विचारलेला आहे. त्यावेळेला पैशाचं जे स्वरूप आहे किंवा पैशाचं मोजमाप केल्या जाण्याची जी पद्धत होती ती वेगळी होती आणि सध्या जी आहे 1998 पासून रेड्डी कार्यगट जो बसला होता त्यांनी त्याच्यामध्ये ज्या सुधारणा सांगितल्या त्याच्यानुसार M0 आणि M3 ह्या पद्धतीनं बदल केले त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर M0 म्हणजे काय असतो, तर आपल्या इकॉनॉमीमध्ये जो काही पैसा आहे त्या पैशाचं जे काही स्वरूप आहे असं म्हणू आपण ते M0 to M3 या स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँक जी आहे आपली ती सांगत असते की आपल्याकडे किती पैसा आहे तो. ठीक आहे. एवढं सिंपल समजलं. M0 म्हणजे काय असतं तर मॉनिटरी बेस म्हणतात त्याला किंवा त्याला रिझर्व्ह मनी म्हणतात किंवा हाय पॉवर्ड मनी असं पण म्हणतात M0ला. त्याच्यामध्ये आपण काय काय काउंट करतो तर सगळ्यात सिंपल तर हे लक्षात ठेवा. त्या या बुकमध्ये दीपस्तंभाच्या बुकमध्ये त्यांनी बघा ते झिरो करून सर्कलमध्ये ते सगळं असं करून दिलं तुम्हाला. त्याच्यामध्ये तेही छान लक्षात ठेवण्याची मेथड आहे, पण मी थोडंसं एक्सप्लेन करेल. M0मध्ये काय असतं की जे काही पैसा तुमच्या हातामध्ये सध्या लोकांच्या हातामध्ये पैसा आहे, तुमच्या पॉकेटमध्ये काही पैसा असेल, तुमच्या घरी काही पैसे असेल जे तुम्ही लगेच जाऊन खर्च करू शकता, असा लोकांच्या हातामध्ये असणारा पैसा, चलनी नोटा आणि नाणी याचा समावेश M0मध्ये करतो आपण. प्लस RBIकडे ज्या बँकांच्या ठेवी असतात जे CRRच्या स्वरूपामध्ये वगैरे ठेवलं जातं ना ते पण आपण काउंट करतो. आणि RBIच्या इतर ठेवी, आता इतर ठेवीमध्ये गव्हर्नमेंटच्या वगैरे काही ठेवी असतील त्या ठेवी ज्या असतात त्या सगळ्या M0मध्ये काउंट केल्या जातात. ठीक आहे. सेकंड, आता ह्याच्यानंतर M1 जेव्हा आपण मनी काउंट करतो M1 मध्ये काय होतं की RBIकडच्या इतर ठेवी आपण काउंट करतो प्लस वरचा जो आहे म्हणजे M0 मध्ये जे काउंट केलेलं आहे ते तर येणारच आहे, प्लस M1 मध्ये काय येणार आहे तर जे काही बँकांमधल्या मागणी ठेवी आहेत त्याला डिमांड डिपॉझिट असं जे म्हणतो आपण, डिमांड डिपॉझिट. ठीक आहे. मागणी ठेवी ज्या आहेत त्या कशाच्या स्वरूपामध्ये आपण ठेवतो तर एक तर आपण करंट अकाउंटमध्ये ठेवतो किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवतो. बरोबर. तुम्ही बँकांमध्ये जे पैसे ठेवता ते मोस्टली सेव्हिंग अकाउंटमध्ये असतात. काही ज्या असतात त्या कशामध्ये असतात तर करंट अकाउंटमध्ये असतात. तर ह्या मागणी ठेवी ज्या असतात ना त्यांना म्हणतात की त्याची लिक्विडिटी थोडीशी जास्ती असते, कारण की ह्या मागणी ठेवी आहेत. बरोबर. लिक्विडिटी म्हणजे त्याचं पैशामध्ये रूपांतर होण्याचं जे
काय म्हणू आपण त्याला, क्षमता असते ती थोडी जास्त असते. आता टाईम मी काय म्हटलं इथं डिमांड डिपॉझिट येतं, बरोबर. डिमांड डिपॉझिट म्हणजे करंट आणि सेव्हिंग अकाउंट. तर करंट अकाउंटमधला जो पैसा आहे आणि सेव्हिंग अकाउंटमधला पैसा हा बँकांना जास्ती वापरता येत नाही, कारण की कुणाला लोन वगैरे द्यायचं असेल त्याच्यासाठी बँका जो पैसा वापरतात तो असतो टर्म डिपॉझिटवाला किंवा टाईम डिपॉझिट ज्याला म्हणतात ना, की त्याला काहीतरी टर्म आहे, त्याला मुदत आहे, 1 वर्षापेक्षा जास्ती वेळासाठी तो पैसा बँकांकडे राहणार आहे, ज्याला मुदत ठेवी म्हणतात ना तो, आणि किंवा 1 वर्षापेक्षा कमी वेळासाठी काही, म्हणजे पण तो पैसा कधी काढायचा याचा तुमचा कंट्रोल नसतो. एकदा तुम्ही मुदत ठेवीमध्ये पैसा ठेवला आणि जर तुम्ही त्याची 2 वर्षाची मुदत ठेवली असेल तर तुम्ही 2 वर्षांनीच तो त्या पैशाला हात लावू शकता किंवा काढू शकता. पण हे डिमांड डिपॉझिटच्या बाबतीमध्ये तसं नसतं. करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये असणारा पैसा तुम्ही कधीही जाऊन काढू शकता, त्यामुळे असा पैसा बँकांना जास्ती वापरता येत नाही. पण त्या अर्थाने लक्षात घ्या की त्याची लिक्विडिटी जेव्हा तरलता म्हणतो ना आपण पैशाची, जसं तरलता म्हणजे असं समजा की लगेच त्याचा काहीतरी विनिमय तुम्ही करू शकता, तुमच्या हातातल्या पैशाने एखादी गोष्ट घेऊ शकता, ते म्हणजे त्यांची विनिमयता. आता समजा सोनं आहे, सोन्याचं तुम्हाला, सोनं पण एक पैशाचं स्वरूप आहे, पण त्याचा तुम्हाला जेव्हा वापर करायचा आहे कोणती तरी वस्तू खरेदी करण्यासाठी, तेव्हा तुम्ही लगेच त्याचा वापर करू शकता का नाही. तुम्हाला ते पहिले सोनं जे आहे ते सोनाराकडे घेऊन गेलं पाहिजे किंवा ते विकलं पाहिजे, मग त्याच्यातून पैसे येणार. मग हे म्हणतात की लिक्विडिटी कशाची जास्ती आहे, तर सोन्याची कमी आहे आणि पैशाच्या हातामधल्या पैशाची लिक्विडिटी तरलता जास्ती. लक्षात आलं असेल इथे. तर आता हे जे टाईम डिपॉझिट आहेत ते तुम्ही M1 मध्येच काउंट करणार आहे, बरोबर. नंतर जेव्हा तुम्ही M2 कडे जाता त्यावेळेला अगेन हे M1 काउंट होते प्लस काय काउंट होणार आहे, तर 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचे जे टाईम डिपॉझिट आहेत ते तुम्ही परत M2 मध्ये काउंट करणार आहे. आणि M3 मध्ये काय काउंट करणार आहे, तर 1 इयरपेक्षा जास्त कालावधीचे टाईम डिपॉझिट की जे त्यांना जास्ती मुदत आहे, अशा गोष्टी ज्या आहेत त्या M2 मध्ये काउंट करणार आहे. सध्या ही मेथड चालू आहे. आणि जुनी जी होती याच्यामध्ये ना पोस्ट ऑफिसच्या संदर्भात, हे मला वाटते लक्षात आलं असेल तुमच्या, जुनी जी मेथड होती सिंपल आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लक्षात हे घ्या की ते RBI कडची ठेवी वगैरे ते सगळं सोडा, त्याच्यामध्ये काही नाही, ते असणारच आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हातामधला पैसा M0 मध्ये काउंट करता, M1 मध्ये तुम्ही ज्या काही आहेत करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट ज्याला आपण डिमांड डिपॉझिट म्हणतो ते काउंट करतोय. बँकांमध्ये सगळ्या बँकांमध्ये भारतातला जो काही पैसा पडून आहे अशा स्वरूपामध्ये तो काउंट केला आपण. थर्ड म्हणजे M2 मध्ये आपण काय काउंट करतोय, तर 1 वर्षापेक्षा कमी मुदतीचा जो पैसा बँकांमध्ये आहे सगळ्या तो काउंट करतोय. आणि M3 मध्ये 1 इयरपेक्षा जास्ती मुदतीचा जो पैसा आहे तो काउंट करतोय. लक्षात आलं. तर मग ह्याच्यामुळेच काय होतं की जी तरलता आहे ना M0 ची जी असते ती जास्ती असते लिक्विडिटी, आणि अशी जशी जाऊ आपण इकडे तशी ती लिक्विडिटी काय होत जाते, तर कमी होत जाते, बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त लिक्विडिटी कशाची असेल, M0 ची, आणि M3 ची कशी असेल, सगळ्यात हायेस्ट असेल, बरोबर आहे. तर ह्यालाच काय म्हणतात M0 ला, त्याला मॉनिटरी बेस म्हणतात किंवा रिझर्व्ह मनी किंवा हाय पॉवर्ड मनी. असे प्रश्न आलेले, तुमची थोडीशी डिफिकल्ट कन्सेप्ट आहे, होप तुम्हाला समजली असेल. तर त्या संदर्भातला हा क्वेश्चन आहे. तर आता यांनी असं म्हटलेलं आहे की रिझर्व्ह बँक जी आहे म्हणजे पैशाचा पुरवठा जो आहे त्याच्या संदर्भात पुढील स्टेटमेंट विचारात घ्या. पहिलं स्टेटमेंट आहे रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. तर हे चुकीचं आहे. सध्या M0 हे म्हटलेलं त्यांनी, म्हणजे मॉनिटरी बेस जो असतो ना तो M0च्या ह्याच्यामध्ये मोजला जातो किंवा हाय पॉवर्ड मनी, रिझर्व्ह मनी, ठीक आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज जे आहे ते M0 वरून, आणि M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. तर बरोबर आहे ते काय आहे, आपण बघितलं ते M1 काय आहे तर लिक्विड जास्ती आहे M3 पेक्षा. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. याचा आन्सर काय आहे, फक्त 2. ठीक आहे. समजलं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही रिप्ले करू शकता. सेकंड आहे व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. तर तुम्ही जेव्हा RBI वाचता त्यावेळेला तुम्हाला रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, बेस रेट ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. तर तुम्ही त्याच्यामध्ये वाचलं असेल जो बेस रेट असतो तो बेस रेट म्हणजे असा रेट असतो की ज्या दराने बँका कर्ज देतात. ओके. रेपो रेट तुम्ही बघितलं की रेपो रेटमध्ये काय असतं की आपण बँका ज्या आहेत त्या RBI कडून कर्ज घेतात, रिव्हर्स रेपोनी RBI घेते बँकांकडून वगैरे, तुम्हाला माहिती. तर बेस रेट म्हणजे असा रेट की ज्या दराने बँका ज्या आहेत, कोणती बँक तुम्ही SBI घ्या किंवा तुमची HDFC वॉटेवर जी कोणती बँक तुम्ही वापरता, बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे, त्या बँका ज्या आहेत त्या दराने ज्या दराने ते देतात त्याला म्हणतात बेस रेट. तर तो बेस रेट जो आहे तो ठरवण्याचं जे मेथड आहे
ती RBI ठरवते की म्हणजे बेस रेट कोणत्या बँकेने किती द्यायचा. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की प्रत्येकाचे व्याजदर जे आहेत बँकांचे ते कमी जास्ती असतात, बरोबर आहे ना. म्हणजे कोणाचा जर तुम्ही हाऊसिंग लोन घेत असाल तर 60%, कोणाचा 8%, 9%, कधी 15-20 जे तुम्ही फायनान्स कंपनी आहेत त्यांचे खूप जास्ती असतात दर. तर त्याच पद्धतीनं काय आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेला बेस रेट ठरवून देता म्हणजे त्याच्या खाली कोणीच कर्ज द्यायचं नाही असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, म्हणजे तो एक पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये सेम असणार आहे अशा पद्धतीचा अर्थ असतो कशाचा, बेस रेटचा. तर त्यांनी त्या बाबतीत विचारलेलं आहे की पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा विचार केला जातो. तर आता जरी तुम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही, समजा की निधीवरील खर्च, रोकड रोखता प्रमाण ठेवण्यासाठी येणारा खर्च, कमीत कमी परतावा दर, या सगळ्या गोष्टी जरी तुम्हाला माहिती नसेल तरी तुम्हाला हे माहिती आहे की रेपो रेट जो आहे तो तर वेगळा आहे, बरोबर आहे. रेपो रेट कसा असतो, रेपो रेट म्हणजे काय तर बँका जेव्हा RBIकडून कर्ज घेतात त्यांना लिक्विडिटीची कमी असते त्यावेळेला, तेव्हा RBI ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. तर मग हा जो रेपो रेट आहे तो तरी बेस रेटमध्ये काउंट नाही केला जाणार आहे, बरोबर आहे. कारण की बेस रेट म्हणजे काय आहे, बँकांना कर्ज देण्यासाठी जो रेट आहे तो ठरवलेला आहे. त्यामुळे हा जरी तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करू शकला तरी तुम्हाला ACD याच्यापैकी म्हणजे B गेल्यानंतर काय राहतं, ACD म्हणजे याचं उत्तर काय आहे तर 2 आहे. आणि बेस रेट अगेन तुम्हाला मी कसं म्हणतो, RBIच्या जे बेस रेट लागू करण्याची पद्धत होती तर 1994 पर्यंत ना प्राईम लेंडिंग रेट होता, PLR म्हणतात त्याला. त्याच्यानंतर तो डिकंट्रोल केला गेला आणि PLR ठरवण्याची परवानगी जी आहे ती बँकांना दिली गेली होती. त्याच्यानंतर 2005 पर्यंत बेंचमार्क PLR आला, म्हणजे बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट कधी 2004-5ला. त्याच्यानंतर 2010 पासून बेस रेट आला होता आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये काय आलं होतं तर MCLR आला होता आणि 2019 पासून MCLR पण बंद केला आणि काय आला EBLR, एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. आता ह्या ज्या गोष्टी तितक्या डिटेलमध्ये आत्ता खरं तर बघण्याची गरज म्हणजे नाही आहे, कारण की अशा पद्धतीचे प्रश्न आता एवढे येत नाही आहेत. पण स्टील जर तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या गोष्टी थोड्या समजून घेतल्या तर खूप जास्त कन्सेप्च्युअल एखादा प्रश्न जातो किंवा टफ जातो ना प्रश्न, तेव्हा आपल्याला ते सोपं पडतं. तर हे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडिंग जे आहे किंवा हे MCLR वगैरे जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. MCLRमध्ये पण आपण पुढचा एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघूच. पण सध्या तुम्हाला लक्षात आलं असेल की रेपो रेट याच्यामध्ये काउंट करत नाही आहे, त्यामुळे काय विचारले काय काय बाबींचा विचार केला जातो तर रेपो रेट सोडून बाकी बाबींचा. ठीक आहे, त्याच्यामुळे उत्तर काय आहे तर 2. पुढचा प्रश्न आहे भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे. आता आपल्याला समजा आपण एक्झाम हॉलमध्ये आहे आणि आपल्याला ह्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही की नेमकं कोणतं राज्य आहे. पण अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर कशी घ्यायची की महाराष्ट्र जिथं आहे तिथं शक्यतो महाराष्ट्राला माहिती नसेल तर चाललेलं आहे. मी अगेन जे सांगते, मी काही लॉजिक वगैरे प्रमोट नाही करते. लॉजिक हे तुमचं तेव्हाच वर्क होतं ज्यावेळी तुमचा खूप इन्फॉर्मेशन बेस चांगला आहे, त्यावेळेला ऑटोमॅटिक डेव्हलप होणाऱ्या गोष्टी असतात. ठीक आहे, मी अगेन तेच सांगेल. पण इथं तुम्हाला काहीच माहिती नाही आहे, पण आता ह्याची काही आता इतक्या सगळ्या आकडेवारी आपण नाही करत जाणार आहे की नेमकं ठेवी कुठल्या ह्याच्यामध्ये जमा होतात. पण महाराष्ट्र आहे तर अशा केसमध्ये मोस्टली महाराष्ट्र हेच उत्तर असतं मोस्ट ऑफ द टाईम. कधी कधी वेगळंही असू शकतं, पण तो तुमचा कॉल राहील. आणि जेव्हा तुमचा इन्फॉर्मेशन बेस खूप चांगला आहे, जेव्हा तुमचे 80 प्रश्न तुम्ही तुमच्या नॉलेजच्या बेसवरती सोडवलेले आहेत, त्याच्यानंतर राहिलेले जे 20 प्रश्न आहेत किंवा 15 प्रश्न आहेत की जिथे तुम्हाला लॉजिक लावायचं आहे, त्या 80 प्रश्नांच्या कॉन्फिडन्समुळे तुमचं लॉजिक पण चांगलं लागतं. ठीक आहे, ना की तुम्ही पहिल्यापासूनच लॉजिक लावताय किंवा सगळेच प्रश्न अशा पद्धतीने सोडवते. हा थोडासा आउट ऑफ दी बॉक्स प्रश्न होता, तरीही अशा प्रश्नांना तुम्ही अशा पद्धतीने डील करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट आहे बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट नाहीत असं म्हटलेलं आहे. तर त्यांनी असं विचारलेलं आहे की ज्या काही नॉन शेड्यूल्ड बँक आहेत, तर तुम्ही बघितलं असेल ते बुकमध्ये, नॉन शेड्यूल्ड बँका म्हणजे अशा बँका की ज्या किंवा शेड्यूल्ड बँका म्हणजे अशा बँका असतात की ज्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असतात. रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असणाऱ्या बँकांना काय म्हटलं जातं तर शेड्यूल्ड, आणि ज्या नसतात म्हणजे कोणत्या तर दुसऱ्यामध्ये नसतात त्या. ठीक आहे, नेक्स्ट आहे पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्य. तर पेमेंट बँक वगैरे जे आहे ते नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं म्हणजे स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक ह्याच्यामध्ये डिफरन्स तुम्ही बघितला असेल त्या बुकमध्ये आहेच दिलेला आहे. तर करंट बेस प्रश्न आहे हा. याच्यामध्ये दिलेलं आहे की योग्य वाक्य निवडायचे. पहिलं स्टेटमेंट आहे प्रति व्यक्ती 1 लाखापर्यंत ठेवी स्वीकारणे. आता
ज्यावेळेला तो प्रश्न विचारला होता त्यावेळेला हे स्टेटमेंट बरोबर होतं, कारण पण आता त्याची मर्यादा करंटमध्ये तुम्ही अपडेट करून घ्याल 2 लाख झालेली, ठीक आहे. 2 लाखापर्यंत ठेवी स्वीकारायच्या. ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, ATM कार्ड देण्यास परवानगी, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. आणि उत्तर आहेत काहीतरी एक नाही आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व हे उत्तर नाही आहे, बरोबर आहे. तर आता समजा तुम्हाला इथं एक्झाम हॉलमध्ये आहे, तुम्हाला आता पेमेंट बँकेची प्रमुख पेमेंट बँका म्हणजे काय असतात की त्या बँका तुमच्याकडून ठेवी स्वीकारू शकतात, पण तुम्हाला कर्ज वगैरे काही देऊ शकत नाही, फक्त तुम्ही पेमेंट करण्यासाठी वापरता. अशा पद्धतीच्या बँका म्हणजे पेमेंट बँक असतात, ठीक आहे. तर त्यांना कर्ज वगैरे देण्याची परवानगी नसते. CRR वगैरे याचे जे क्रायटेरिया असतात ते त्यांना पण लागू होतात. आणि पेमेंट बँका स्थापन करण्याची शिफारस केली होती नचिकेत मोर समितीने 2014मध्ये. आणि केनिया हा जो देश आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या बँका ज्या आहेत त्या स्थापन केल्या होत्या. म्हणजे काय करू शकतात तर मर्यादित सेवा असतात त्याच्यामध्ये, ठेवी स्वीकारू शकतात, पैसे पाठवू शकतात, त्याच्यानंतर मिनिमम कॅपिटल किती असावं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना क्रायटेरिया ठरवून दिलेले की कोण स्थापन करू शकतं पेमेंट बँक. त्या काय एवढ्या आपल्याला गरजेच्या नाही आहेत, पण सध्या तुम्ही लक्षात फक्त पेमेंट बँकांच्या अनुषंगाने हे घ्या की कर्ज देऊ शकत नाहीत, ठेवी स्वीकारू शकतात आणि मर्यादित सेवा देऊ शकतात, बरोबर. डिपॉझिट ठेवी ठेवलेले आहेत तुमच्या स्वीकारले म्हणजे ते पैसे डिपॉझिट करण्याचे किंवा काढून घेण्याचे पैसे, ती एक सोय असते. आणि सध्या ह्याची मर्यादा झालेली आहे 2 लाख. आता तुम्ही समजा एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला खालच्या काहीच प्रश्न उत्तरामधलं माहिती नाही ऑप्शनमधलं, तर ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी आणि ATM कार्ड देण्यास परवानगी, ह्या 2 असे सेम ऑप्शन का बरं दिले असतील. म्हणजे इथं पण ATM आहे, इथं पण ATM आहे, बरोबर आहे. तर काहीतरी आणि ऑप्शन बघाल तुम्ही तर ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व हे उत्तर पण नाही आहे. त्यामुळं ह्याचा अर्थ की आता हे स्टेटमेंट तर त्यावेळेच्या ह्याच्यानुसार बरोबर होतं, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही, अगेन बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातलं काहीतरी एकच आहे स्टेटमेंट की जे चुकीचं करायचं आहे, बरोबर आहे. तर तुम्ही थोडं वाचल्यानंतर लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय आहे की ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी असं नसतं, तर ATM किंवा डेबिट कार्ड, ॲक्च्युली ते व चुकीचं आहे तिथे, त्यामुळं हे चुकलेलं आहे. म्हणजे ATM आणि डेबिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असं म्हणायचं आहे, ATM व डेबिट कार्ड असा अर्थ नाही आहे तसा. त्यामुळं याचं उत्तर काय आहे तर अ, क आणि ड, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे ATM म्हणजेच डेबिट कार्ड अशा अर्थाने आहे ते, ठीक आहे. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांची स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी कशाची सुरुवात करण्यात आली. तर तुम्ही हा क्वेश्चन समजा आहेच आपल्या बुकमधलाच आहे हा अगेन, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की विवेकपूर्ण नियम वगैरे. आता काय आहे मुळात आहे विवादांचा स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी काय करायचं याच्यासाठी ते त्यांनी विचारलेलं आहे. तर ग्राहक सेवा समिती वगैरे, ग्राहक जे आहेत ते कधी म्हणजे बँकांच्या ह्याच्यामध्ये नाही आहे ग्राहक वगैरे काही आहेत. ग्राहक सेवा समिती वगैरे कुठं असतं तुमचं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे नॉर्मल बाकी गोष्टी जेव्हा असतील तेव्हा. त्यामुळे ग्राहक सेवा समिती वगैरे नाही आहे. आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती हा तर ऑप्शन तुम्ही पहिले कट केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती कशाला लागते ना की बँकांच्या संदर्भातल्या ज्या काही वादविवाद असतील त्याच्यासाठी. नियम आणि झाले तर तुम्ही ह्याच्यामध्येच कन्फ्यूज होऊ शकतात. तर बँकिंग हा जो शब्द आहे लोकपाल, तुम्हाला असं वाटेल की लोकपाल हा शब्द फक्त करप्शन आणि त्या संदर्भामध्ये जो कायदा आहे त्याच्याबद्दलच वापरला जातो की काय, तर त्या शब्दाचा अर्थ असा होतो की कोणतरी असा व्यक्ती आहे की जो त्या सगळ्या जो काही बँकांचा कारभार चाललेला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि बाकी त्याला जबाबदार आहेत अशा अर्थाने तो शब्द आहे. त्यामुळं म्हणजे माहिती असणारा सोपा प्रश्न होता. त्याचं उत्तर काय आहे तर बँकिंग लोकपाल योजना, म्हणजे बँक ग्राहकांच्या विवादांचं जे निपटारा करण्यासाठी जी काही योजना त्यावेळी आणली होती 1995 पासून, तर ती कोणती होती तर बँकिंग लोकपाल योजना. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी कोणती बँक आहे. अगेन सिंपलच आहे, वरीलपैकी सर्व तर येणार नाही आहे. रिझर्व्ह बँकांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करत नाही, ठीक आहे. त्यामुळे आणि ग्रामीण भाग पर्टिक्युलर म्हटलेला आहे, त्यामुळे काय आहे त्याचं उत्तर नाबार्ड. म्हणून म्हटलेलं की असे प्रश्न असतात काही की जे ह्याच्यावरती आलेले आहेत, राज्यसेवेला येतीलच असं नाही आहे पण कमेंटच्या एक्झामला तरी कदाचित येऊ शकतात. त्यामुळे थोडेफार सगळ्या बँकांबद्दल आपल्याला त्यांची स्थापना आणि त्यांचं कार्य नेमकं कशासाठी आहे ते माहिती असणं अपेक्षित आहे. याचं उत्तर आहे नाबार्ड. मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती. तर अगेन याचं उत्तर महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्रामध्येच आहे ती संख्या जास्ती. सध्या पण ह्या प्राथमिक कृषी पतसंस्था ज्या आहेत त्या चर्चेमध्ये आहे, त्याला पॅक म्हणतात, PAC.
तर तुम्ही त्याच्याबद्दल थोडं वाचून घ्या. सहकारी संस्था हा टॉपिक ॲक्च्युली मी आजच्या तुम्हाला प्लॅनमध्ये दिला नव्हता. मला असं वाटलं की ते खूप हेवी होईल आणि खूप जास्त येतं, पण जर तुम्हाला माहितीच असेल खरं तर, पण जरी माहिती नसेल तर पॅक ज्या आहेत त्या पूर्ण देशामध्ये कुठे जास्त आहेत, महाराष्ट्रामध्ये. चर्चेमध्ये सध्या यासाठी आहेत त्या, कारण की एक जे आपण धान्य साठवणूक योजना आणलेली आहे म्हणजे भारत सरकारची धान्याची साठवणूक करण्यासाठी, तर ती आपण सहकारी संस्थांच्या माध्यमातून करणार आहोत. आणि सहकारी संस्था प्रायमरी ॲग्रिकल्चर ह्या ज्या आहेत म्हणजे पॅकवाल्या, त्यांच्या माध्यमातून आपण ती धान्य साठवणुकीची यंत्रणा आणतोय. तुम्ही करंटमध्ये वाचलंच असेल ते, तर त्यामुळे थोडंसं चर्चेमध्ये आहेच ते. हा प्रश्न 20मध्ये विचारला होता, त्याचं उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021मध्ये मंजूर केला. आता ठेव विमा वगैरे मला वाटतं हा प्रश्न राज्यसभेला विचारला होता, आणि जरी आपण इतकं डिटेलमध्ये नसेल केलं इन केस, तरीसुद्धा असं आहे की एक जनरल आपल्याला नॉलेज असतं काही गोष्टींचं, त्याच्यावरतीच हा प्रश्न सुटत होता. ठेव विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 21मध्ये मंजूर केला. तर हे माहिती नसेल, ठीक आहे, सध्या आपल्याला होल्डवरती ठेवलं. ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो. तर आता हे चुकीचं आहे. ज्यांनी ठेव विमा हप्ता नेमकं काय असतं, समजा माझे काही बँकेमध्ये पैसे आहेत की जे मी ठेवलेले आहेत, आणि जर बँक वगैरे बुडाली, समजा माझे 10 लाख रुपये, तर मला त्यातले किती पैसे परत भेटणार ह्याच्यासाठी तो विमा काढलेला असतो. आणि सुरुवातीला त्यांना लक्षात आलं की काही घटना अशा घडल्या की अशा पद्धतीने बँका जेव्हा बुडाल्या, तेव्हा 1969-70मध्ये अशा पद्धतीच्या ज्या संस्था होत्या की बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवल्या त्यांना काय म्हणू आपण संरक्षण भेटावं, त्या अनुषंगाने ह्या ठेव हमी आणि पत हमी महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं. तर हा जो हप्ता आहे तो ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही, तर तो बँकांकडून केला जातो. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आणि ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे, तर अगेन राईट आहे. त्यामुळे बी जेव्हा ऑप्शन तुम्ही कट करता त्यावेळेला हा गेला, हा ऑप्शन गेला, हा पण गेला, त्यामुळे काय ए आणि सी.